ते काय कारण आहे? गुड न्यूज आहे मेन म्हणजे खूप मोठी, आमच्यासाठी तरी खूप मोठी गुड न्यूज आहे ती. तुम्ही बघू शकता याच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे. सो मॅडमने काय केलं, माझ्या व्हिडिओला कमेंट केलेत. एक केली मी डिलीट केलेलं, बोललो कमेंट करू नको. तर हिने बाईने नंतर 10-15 कमेंट केलेत, माय लव माय एव्हरीथिंग वगैरे. मी धडाधड डिलीट केलं. ते सो हे गाईज, न्यू व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो तुम्ही बघतच असाल जसं की खूप दिवसानंतर आमचा व्लॉग दिसतोय. सो आणि आमच्या थोड्या फेसमध्ये पण वेगळं वेगळं काहीतरी दिसतंय ना. हां, ते तुम्हाला दिसतच आहे. सो आजचा व्लॉग काढण्याचं कारण आहे, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हां, हे मेन आहे. ते गणेशला आठवलं. सो तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कारण खरं तर आपलं वर्ष चालू होतं गुढीपाडव्याला, तर पण घे ना त्याच्यात. आपलं वर्ष चालू होतं मेन खरं ते गुढीपाडव्याला, पण आपलं हे कॅलेंडरचं नवीन वर्ष चालू होतं आता. त्यामुळे कॅलेंडरनुसार तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या. तर आता मेन मुद्दा असा आहे आपला की आज व्लॉग बनवण्याचा. ते काय कारण आहे? गुड न्यूज आहे मेन म्हणजे खूप मोठी, आमच्यासाठी तरी खूप मोठी गुड न्यूज आहे ती. तुम्ही बघू शकता याच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे. सो तुम्हाला पण ती गुड न्यूज ऐकायची असेल मला माहिती आहे. सो ही गुड न्यूज जी आहे ती म्हणजे आमच्यासाठी आता विचार करत असला की लास्ट टाइम तुम्ही बोलले ते प्रेग्नंट वगैरे ही गुड न्यूज होती वगैरे, ह्याच्यापेक्षा पण खूप मोठी. कारण की ह्याच्यापेक्षा पण खूप मोठी, कारण की आम्हाला यावेळेस परत तो सस्पेन्स नाही ठेवायचा. ही गुड न्यूज काही लोकांना माहिती असेल ज्यांनी आमचा लास्ट ब्लॉग बघितला होता. सो ते तुम्हाला समजेल. आता आम्ही चालू आहे मंदिरामध्ये पाया पडायला, दर्शन घ्यायला. आज वर्षाचा पहिला दिवस आहे तो. सो आणि आज गुरुवार पण आहे, गुरुवार मी तर जातोच. तर आम्ही चाललोय स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. सो तुम्ही पण कंटिन्यू राहा. आणि हे कारण जर तुम्हाला ऐकायचं असेल गुड न्यूज काय आहे तर पूर्ण व्लॉग बघा शेवटपर्यंत. कंटिन्यू. आणि मी आता जाणार शूटला पण. आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल कसे व्हायरल होतात किती, आणि माझे व्हिडिओज पण भारी आहेत, तुम्हाला पण आवडते. मी लिंक खाली देतो डिस्क्रिप्शनला. सो फॉलो करा. आणि आता आपण भेटू मंदिरामध्ये जायला लवकरच. खूप गर्दी, आलो पाया पडायला. आणि भारी मंदिर केलं आतमध्ये पण. पाया पडू आणि आपण निघूया आता. सो हे गाईज, आता आम्ही आमचं दर्शन वगैरे सगळं झालं. आम्ही आलो थोडंसं खायला. तर आम्हाला गणेश शेटला प्यायची होती कोल्ड कॉफी. तर बघा तुम्ही ते कसं पितं, कसं पिणं चाललंय त्याचं. हे अजून काय मागवलं आहे? सँडविच. बघा साहेबांची किती नखरे आहेत. साहेबांची इच्छा होती म्हणून कोल्ड कॉफी. हां, मग मी पण पिणार तुझ्यातलंच. किती पाहिजे सांगा. बघा पण घेऊन जाणार आहे. सँडविच मागवलेलं आहे आता. फुल खुश. बघू शकता कसं चाललंय. तो आता आमचं सगळं झालं आहे. आता मी इथं जाणार आहे कामावरती आणि गणेश जाणार आहे शूट करायला. मजा आहे बाबाची, सुट्टी आहे. आम्हाला सुट्टी पण नाही आहे.
तर जसं गणेश मजा करणार आहे तशी आम्ही पण करणार आहे, कारण आम्ही ऑफिसमधून म्हणजे क्लिनिकमधून आम्ही सगळेच जाणार आहे पार्टी करायला, बाहेर जेवायला जाणार आहे आम्ही. सो बघूया. गाईज आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे. मी बाहेरून जेवण करून आली. गणेशला बिर्याणी आणली होती, सो व्हेज बिर्याणी आणली होती. तो आमचं सगळं जेवण झालं आहे. तर म्हणलं काय करावं मम्मीशी चॅटिंग करते. तर तोपर्यंत म्हणलं आम्ही गेम खेळूया, आणि गेम तर आमचा फेवरेट उनो. सो तुम्ही पण कंटिन्यू राहा आणि बघा कोण हारताय कोण जिंकताय. आपण भेटू लवकरच, बघूया आता कोण जिंकताय. आणि मी दाखवेल आता गेम काय खेळतो, गेम कसा खेळतो ते तुम्हाला काय दाखवायची गरज नाही. पण चॅलेंज आहे, मी विन होणार आणि कीर्ती हारणार असं. आणि चॅलेंज काय असणार पण चॅलेंज काय असणार आहे? नाही चॅलेंज असणार. घाबरले आताच, दिसत नव्हता तू अजून. असं नाही असा. हा बघा आता थोडस गॅप पडला तर मला आता अँगल पण समजत नाही कसा करू कसा नाही. सो आपण भेटू थोड्याच वेळात. लागले बॉम्बला ते बघा घाबरला तिकडं. ये माझी चुमना आहे, ये माझं पिल्लू आहे ग, माझं पिल्लू आहे. हा बघा काय म्हणतोय तो, हे माझं पिल्लू आहे. नाही म्हणतोय. आज आमच्या या पिल्लाला 2 वर्ष कंप्लीट झालेली आहे. आज कसं काय? हो आजच माझी पिल्लाला 2 वर्ष कंप्लीट झाली. हा माझी पिल्लू लय बोकडलंय, आगाव आहे, जरा पण थांबत नाही जवळ. ते फक्त माझ्याजवळ थांबतो. हा त्याला फक्त गणेश लागतो. हा मी काय टोस्टी बघा, पाय बघा, ह्याचे पाय बघा माझी डुगली. सांगा कमेंट करून सांगा कोणाकोणाला आमचं स्नो आवडतं. डिंग डिंग डिंग. आपण भेटतो थोड्याच वेळात, लवकर आवडून घे म्हणजे गेम खेळत बसून तुम्हाला दाखवतो कोण विन होतो कोण नाही. भेटू लवकरच. गुड मॉर्निंग. तर मी सकाळी उठलो, सकाळी मी ब्लॉग नाही चालू केला. कुठे जायचं? मी चाललोय बाहेर. चप्पल बाहेर कुठे चालतंय? मम्मीला गाडीत घेतले आणि आम्ही चाललो आता पुण्यात चाललो हॉस्पिटलला मम्मीला घेऊन चेकअपसाठी. चप्पलसाठी नाही, चेकअपसाठी. कसं बघते बघ ना. सर खाली सर. सो आता आपण निघूया, जाऊन येऊया. दुपारी जिमला पण जायचं आहे. सो भेटू आपण. तर आता आम्ही आलो चंदननगरला, नोटरी करायला आलो आणि आम्ही चाललो होतो बेबीवाडीला. कारण की मी काल रात्री ब्लॉग एंड नव्हतं करायचं, अजून आम्हाला गुड न्यूज पण सांगायची. लगेच बघते गुड न्यूज म्हणलं, तिला वेगळंच वाटतं काहीतरी. चालू स्वारगेटला, भैया गेल्यावरती आणि इकडं आम्ही थांबलो आहे. आता रस वगैरे पिले, उसाचा रस. आता ते कोण आहेत ते येतील, ESI वाले वगैरे, मग मला चेकअप करतील. मग आपण परत घरी. स्किन जरा वेगळी दिसते आज. मी डायरेक्ट आलो झोपेतून उठून. आपण भेटू लवकरच. आता मी थांबलो PVC काढायला. पाठीमागे PVC काढतोय, पेज संपली होती. मम्मी थकली आहे ना, मम्मी बसून व्हायचा घाला ना. माझा चेहरा लय झालं यार, खरंच नजर लागायला लागली, खूप डाग दिसायला लागले. आणि आता काय झालं माहिती आहे का, माझे व्हिडिओज व्हायरल होतात ना इंस्टावरती. तर कीर्ती मुद्दाम कमेंट करते. मी कीर्तीला बोललो कमेंट वगैरे नको करू, तर मुद्दाम कमेंट करते त्याच्यामध्ये माय लव माय एव्हरीथिंग वगैरे वगैरे. तर आपण नंतर कीर्तीचे रिॲक्शन कर. मी कमेंट डिलीट केले जात. सो हे गाईज आता आम्ही बँकेत आलो होतो डिपॉझिट करायला पैसे. सो आमचं हे काम झालं आहे आणि आता आम्हाला दुपारचं जेवायचं आहे, पण काय करू कळतच नाही आहे. त्यामुळे शक्यतो आम्ही बाहेरचंच घेणार आहे. काय घेणार आहे गणेश? चायनीज घेणार आहे. हा घेणारच आहे. चला तर गाईज आता आम्ही घेतो चायनीज. बघू शकता इकडे शेवटी बाईने घेतलं. आता आम्ही चाललेलो आहे रस प्यायला. गणेशने मग अशी रस पिलाय, पण मी नाही पिला म्हणून चालली. तर एक विषय असा झाला, कीर्तीने काय केलं माहिती आहे का, माझे व्हिडिओ आता व्हायरल होतं, ते खूप व्हायरल होतं ते.
आणि मी त्याच्यामध्ये कीर्तीला शो नाही करत आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे ना, कपल असेल तर व्हिडिओ जास्त व्हायरल होत नाही. आणि ह्या मॅडमने काय केलं, आणि मॅडमने काय केलं, माझ्या व्हिडिओला कमेंट केलेत. एक केली मी डिलीट केलेलं, बोललो कमेंट करू नको. तर हिने बाईने नंतर 10-15 कमेंट केलेत, माय लव माय एव्हरीथिंग वगैरे. मी धडाच डिलीट केलं आहे. ते कमेंट बघितल्या लोकांना काढून घ्या रे हा मॅरिड आहे. मग लोक कसं जास्त व्हिडिओज बघत नाही, फॉलो करत नाही. त्याच्यामुळे मी तिला आता वॉर्निंग दिली आहे. आता मी इथे डबल करणार, हिला ब्लॉक करून टाकलं इंस्टावरून डायरेक्ट. बघा काय बघा, क्या नाइंसाफी है मेरे साथ. मग माझं मी सेपरेट करतोय आता. देखिए हां, ऐसा ही करता है हमेशा मेरे साथ. हां, तो आता आपण निघूया. लोक बघायला लागले चेहऱ्याकडे. देखने वाले देखते रहेंगे. हो, आणि स्वतःला असते ना असं बोलते. वा, नाही लागत. चला भेटू आपण थोड्याच वेळात. मी आता चाललो ऑफिसला फ्रेश होऊन, कारण की आता 6:45 झालेत. मला कामाला जायचं आहे. माझं संध्याकाळची शिफ्ट आहे आज. सो आता नंतर कीर्ती तुम्हाला गुड न्यूज सांगणार आहे, काय आहे. आणि माझ्या भावाने काय नाही तुम्हाला थोडं समजेल. सो भेटू. सो हे गाईज, आता मी घरी आली आहे कामावरतून. आता गणेश कामाला गेला आहे, म्हणजे तो 6 वाजताच गेला कामाला. आणि आता मी घरी आल्यावर काय काम असतं आपलं, पहिले पाणी. तर मी पाणी पहिलं पिऊन घेते, कारण आता स्वयंपाक करायचा आहे खूप असं नाही. गणेशला विचारलं, पण तो बोलला की त्याला डाळ तडका खायचा आहे. सो आपण डाळ तडका बनवणार आहे. तर हां, आणि तुम्हाला आत्ताच मी कारण सांगणार आहे की काय कारण आहे, की काय गुड न्यूज आहे ते तुम्हाला आत्ता कळणार आहे. सो पूर्ण बघा. घरी आल्यावर ग्लासने जे तोंड लावून पाणी प्यायचं, सुकून आहे, खूप मस्त. सो आता पहिले मी तर चेंज करून घेते. चेंज झाल्यानंतर आपण आता भेटूया. गाईज, मी फ्रेश झालेली आहे. माझं चेंज वगैरे झालं, मी हातपाय धुतले, सगळं झालं आहे माझं. आता आपण लावूया स्वयंपाकाला. तर आता मी लागणार आहे स्वयंपाकाला. त्यासाठी पहिले तर दाल तडका करायचा आपल्याला. पुढचं भाजीचं मी विचारेल, कारण दाल तडका असेल तर गणेश भाजी असं चपाती नाही लागत त्याला. तर मी डाळ आणि तिथे डाळ आणि तांदूळ असं घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे 2 कुकर आहेत, म्हणजे एक छोटा एक मोठा. तर मी एकामध्ये डाळ लावेल, एकामध्ये डाळ आणि एकामध्ये भात लावेल. सो चला आपण करूया का पटापटा. मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं आहे की आमचा यूट्यूबचं चॅनल बंद झालं होतं. तर माझं म्हणजे आमचं मॉनिटाईज झालेलं ते निघून गेलेलं होतं. अचानक आम्हाला मॉनिटायझेशन काढून घेतलेलं होतं. माहीत नाही, रिझन काही सांगितलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्याकडूनच कुठलं बटन दाबलं गेलं असेल, त्यामुळे ते अनमॉनिटाईज झालं आहे परत ते. त्यामुळे ते आमचं मग आम्ही कंप्लेंट वगैरे केली होती खूप. मग ते म्हणले की 30 दिवसानंतर आमचं अकाउंट परत आम्हाला भेटणार आहे. सो तेच आम्हाला पूर्ण 1 महिना झाला आहे, 30 दिवस झाले आहेत. आणि आता फायनली आमचं अकाउंट आम्हाला परत भेटलेलं आहे. सो त्यामुळे आम्ही म्हटलं की हा एक आमच्यासाठी चान्स आहे, तर आम्ही परत एक नवीन चालू करूया, नवीन जर्नी आपली. सो म्हणून आम्ही परत एकदा नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. सो तुमचा सपोर्ट आम्हाला नक्कीच पाहिजे, आणि तुमचा सपोर्ट आम्हाला नेहमीच भेटतो हे आम्हाला माहिती आहे. सो ही सगळ्यात मोठी गुड न्यूज होती आमच्यासाठी, म्हणजे आमच्यासाठी तरी खूप मोठी गुड न्यूज आहे. कारण तुम्ही आम्हाला बघताय, गेले 4 वर्ष आम्हाला बघताच आहे आमचे ब्लॉग वगैरे. तर तुमचा सपोर्ट गेले 4 वर्ष आहे, अजून असाच पुढे राहावं. सो त्याच उमेदीने, त्याच जिद्दीने मी म्हणलं की आज ब्लॉग करूया. आपल्या फ्रेंड्स लोकांना, यूट्यूब फॅमिलीला सांगावं की आमचं यूट्यूब चॅनल परत आलं आहे. सो आता तेच पूर्ण मी बघणार आहे रोज, म्हणजे डेली ब्लॉग करायचं. जरी डेली नाही झालं तरी मी 1 दिवसाआड किंवा असं काही ना काही तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येईलच. तर आता मी जास्त तुम्हाला पकवणार नाही. तर मी पटापटा आवरून घेते आता, कारण गणेश येईलच 12-1 वाजतातच त्याला. तर शक्यतो तो आज लवकर येईल. तर मी पटकन स्वयंपाक बनवून घेते, आणि स्वयंपाक झाल्यावर मग आपण भेटूया. सो गाईज, मी आलोय घरी जॉबवरतून, आणि जॉबवरतून आता मला भेटले जेवण करायला. तर बघू शकता कीर्ती मॅडमने जेवण काय बनवलं आहे. इथे मॅडम बसलेले आहेत, आणि डाळ तडका, जे की मला आवडतो खूप. सो आता आपण खाऊन घेऊया. आणि कीर्ती तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं असेल, गुड न्यूज वगैरे काय आहे. गुड न्यूज तर काय होती, आपलं चॅनल परत मॉनिटाईज झालं आहे, म्हणजे आता परत चालू आपल्याला. पण आम्ही आता रेग्युलर करणार आहे. कीर्ती नाही आले तर मी करणार आहे. आणि माझी इंस्टाची आयडी मी खाली मेन्शन करतो, मला फॉलो करा, सपोर्ट करा. सो भेटू नंतर. थँक्यू, बाय बाय.